आयुर्वेदात खूप साऱ्या वनस्पती वर्णन केल्यात, पण त्यातली सगळ्यात श्रेष्ठ वनस्पती जी काय आहे ती हिरडा म्हणून आहे. त्रिफळा चूर्ण जे आहे त्यातली हे एक मेन कंटेंट आहे. हिरडा, बेहडा, आवळा ह्या तिन्ही वनस्पती समभाग घ्यायचे, सम प्रमाणात घेतलं की त्रिफळा चूर्ण तयार होतं. आणि हे त्रिफळा चूर्ण रोज रात्री 1 ग्रॅम मधाबरोबर घेतलं की डोळ्यांचे सगळे आजार जातात, डोळ्यांच्या सगळ्या तक्रारी ज्या आहेत तर त्या जातात. म्हणजे रात्री का घ्यायचं आहे तर ते जे काय औषध घेण्याचे काळ सांगितलेत तर त्यानुसार ऊर्ध्वजत्रुगत विकारेशी निशिच औषधम असं म्हटलं. म्हणजे रात्री औषध घेतलं की ऊर्ध्वजत्रुगत आजार जे आहेत, म्हणजे इथून वरचे आजार, मानेपासून वरचे, ते सगळे बरे होतात. खोकल्यासाठी या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो. पाव चमचा पावडर मधावर घेतली की जुनाट खोकला पण जातो. आणि रोज शौचाला साफ होण्यासाठी या वनस्पतीचा काढा घेतला की पोट साफ होतं, त्याने मुरडा येत नाही, पोटात दुखत नाही, पण पोट साफ होतं. ज्यांना आव होते, संडासला साफ होत नाही, मूळव्याधीच्या तक्रारी आहेत, या सगळ्यामध्ये हरितकीचं, हिरड्याचं काम खूप चांगलं आहे. तर या कोमट पाण्याबरोबर, मधाबरोबर किंवा तुपाबरोबर घेतलं की पोटातली आव कमी होते, मुरडा कमी होतो, रोज शौचाला साफ होतो.